पाणी गेल्यानंतर काय होतंय आणि जवळजवळ 20 ते 25 मिस्त्रींची आम्ही गाठीभेटी घेतो, त्यांना भेटल्यानंतर कार्बोरेटरला कशी घाण येते त्याचे प्रात्यक्षिक आम्ही आज तुम्हाला पत्रकारांना आणि सर्व लोकांना तुमच्या तरी दाखवतो। हे पेट्रोल आहे, हे E20 पेट्रोल त्या ग्लासमध्ये घालतो। आता थोडं जर पाणी पडलं काय होतं तेच बघा। त्याला आता कसं आहे, एक 8 तास लागतात, त्यामुळे आम्ही हे थोडं मिक्सर आणलाय। तर एक 3 मिनिट लागेल त्याला। त्याच्यामध्ये आज पेट्रोलमध्ये पाणीमध्ये पेट्रोल घालतो आणि त्याच्यामध्ये जर पाणी गेलं, गाडी आपली ज्यावेळेस आपण चालवत असतो त्यावेळेला गाडी इकडे तिकडे हलत असते, पण या ठिकाणी हे प्रात्यक्षिक दाखवून येते। गाडीच्या ऐवजी या ठिकाणी काय E20 जे पेट्रोल आहे ते 2 स्ट्रोक घट्ट झाले का, हे वरती काय आलं पेट्रोल दिसतंय का तुम्हाला? अशा पद्धतीनं टाकीमध्ये आपल्या घट्ट द्राव्य तयार होतो आणि गाड्यांची कामं निघतात। जर का हे पेट्रोल नाही बंद झालं तर मला वाटतं आपल्या इथं 95% 4 स्ट्रोक टू व्हीलर आहेत आणि ह्या 4 स्ट्रोक सगळ्या टू व्हीलर आपल्याला भंगारात घालायला लागतील। एखाद्या मंत्र्याच्या मुलाच्या ठेक्यासाठी हे आपल्यावर लादलं जाते। अशा पद्धतीनं आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायलोय आणि निवेदन देऊन हे जेवढे काही सेल्स ऑफिसर आहेत, पेट्रोलियम आपलं HP चा BP चा जे कोण पेट्रोलियम आहे, इंडियन ऑइलचे कोण हे आहेत आपले सेल्स ऑफिसर, यांची बैठक तात्काळ लावा आणि ते प्रात्यक्षिक आम्हाला दाखवण्यासाठी मी आज जिल्हाधिकाऱ्यांना आलो। अरे पेट्रोल मध्ये पैसा करणार अरे नितीन गडकरी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। शुद्ध पेट्रोल मिळालंच पाहिजे, शुद्ध पेट्रोल मिळालंच पाहिजे, शुद्ध इंधन मिळालंच पाहिजे, शुद्ध इंधन मिळालंच पाहिजे, शुद्ध पेट्रोल मिळालंच पाहिजे, शुद्ध इंधन मिळालंच पाहिजे। अरे या हरदीप सिंगचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या हरदीप सिंगचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या हरदीप सिंगचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, शुद्ध पेट्रोल मिळालंच पाहिजे, शुद्ध पेट्रोल मिळालंच पाहिजे, शुद्ध इंधन मिळालंच पाहिजे। शुद्ध इंधन जबाबदार असणाऱ्या धर्मेंद्र प्रधानचा धिक्कार असो, सोनम चुंग यांना चांगली वागणूक न देणाऱ्या केंद्र शासनाचा धिक्कार असो, अरे या केंद्र शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। शुद्ध पेट्रोल आज आम्ही 200 गाड्या इथं ढकलत आणलेल्या आहेत। गेली 1 महिनाभर आमचा ह्या E20 पेट्रोलवर अभ्यास सुरू होता आणि अभ्यासांती आम्हाला असं जाणवलं की यामध्ये थोडंसं जरी पाणी गेलं ते दह्यासारखा मोठा द्राव तयार होतो आणि टाकीमध्ये द्राव तयार झाल्यानंतर ती इंजिनमध्ये बिघाड करते। त्यानंतर जर पाणी नाही गेलं आणि रेग्युलर जर E20 पेट्रोल वापरलं तर त्यामध्ये कार्बोरेटरमध्ये घाण येऊन वारंवार इंजिन नादुरुस्त होऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं, ब्राझीलमध्ये 1980 साली E20 पेट्रोलचा वापर झालेला होता। त्यानंतर त्यांनी बदल करत करत त्या पद्धतीनं टू व्हीलरची इंजिनं करून घेतलीत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बोलायला गेलं तर हे E20 पेट्रोल जे आहे हे 2 स्ट्रोक गाड्यांसाठी उपयुक्त आहे। आपल्या भारतामध्ये 95% 4 स्ट्रोक गाड्या आहेत आणि समजा हे पेट्रोल जर नाही बंद झालं 2 वर्षामध्ये मिनिमम 2 वर्षामध्ये सगळ्या टू व्हीलर भंगारात घालायला लागतील। आज आम्ही तो एक विषय महत्त्वाचा, गडकरी साहेब यात जास्त बोलत आहेत की बाबा जो कोण पुरी कोण काय भजी काय नाव आहे त्यांचं आपल्याला काय पूर्ण माहितीसुद्धा नाही। 4-5 मंत्री या केंद्र शासनात दिसतात, ते मंत्री कधीच या विषयावर बोलत नाहीत। नितीन गडकरी साहेब मात्र रोज इथेनॉल ह्या विषयावर बोलत आहेत। त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो आहे आणि आमची व्यथा मांडायला आलो की तुम्ही हे शासनापर्यंत कळवा। एक तर आधीच प्रचंड महागाई आहे, पेट्रोल तुम्ही ज्या दरानं देता त्या दरानं लोक गपगुमान घेत आहेत आणि तुम्ही त्या दरानं घेऊनसुद्धा भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत इतकं कधीच पेट्रोल महाग झालं नव्हतं।
त्या दरानं लोक नागरिक पेट्रोल घेत आहेत, तरीही तुम्ही शुद्ध पेट्रोल त्यांना देत नाही. या विषयासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आलो आहे. गेले 21 दिवस दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नीट पेपर फुटीसाठी हे उपोषणास बसलेले आहेत. त्याला सपोर्ट म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून येथे आंदोलनाला बसलेलो आहोत. तमाम भारतातील सर्व युवक युवतींना माझं असं सांगणं आहे की जे सोनम वांगचुक आपल्यासाठी तिथं बसलेले आहेत त्यांना सर्व भारतातील युवकांनी त्यांना सहकार्य सपोर्ट करावा, जेणेकरून इथून पुढं जे काही आत्महत्या असतील किंवा पेपरफुटीचे विषय असतील किंवा शैक्षणिक गैरव्यवहार असतील यास आळा बसला जाईल. आज हा सोनम वांगचुक 21 दिवस झालं हे आपल्यासाठी उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार हे एक कारण सांगून त्यांना स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आजपासून पावसाळी अधिवेशन चालू होतं आहे, तर केंद्र सरकारने याचं उत्तर द्यावं आणि हे जे काही शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी याची जबाबदारी या अपयशाची घेऊन राजीनामा द्यावा ही आमची तमाम सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतर्फे मागणी आहे.